नमस्कार. दिवाळीच्या सुट्टीनंतर परत आपला तास सुरू झाला. तुम्ही ज्याची वाट बघत होतात, बघत असता असा, तो म्हणजे सायंटिफिक टॉईजचा. आज आपण 2 खेळणी बघणार आहोत आणि दोन्हीही खेळणी हवेचा दाब, हवेचा तत्त्व त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हवेला रंग नाही, वास नाही, गंध नाही, वजन आहे. गेल्या वर्षी आपण हा प्रयोग बघितला होता आणि तिला फोर्स आहे. एवढा फोर्स आहे की बोटीच्या बोटी ती उडवून देते. काही वेळेला भोवरा जर तयार झाला तर त्या भोवऱ्यामध्ये विमानंसुद्धा फसतात. मोठा गेंडा, बैल ते पण वाऱ्यावर उडत 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 जातात. एवढा फोर्स फक्त आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे टोर्नाडो येतो तेव्हा दाखवलेल्या चित्रपटातून किंवा त्याच्या व्हिडिओमधून, किंवा तुम्ही जर गुगलवर गेलात आणि शोधलं तर तुम्हाला मिळेल. आज आपण अगदी 2 साधी खेळणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये हवेचा फोर्स हा कसा काम करतो ते बघायचं आहे. हा आहे बॉल, अर्थातच आपण बनवलेला, आणि याला म्हणतात पेपर बॉल. हा तुम्ही खेळू शकता, म्हणजे एका हातातून दुसऱ्या हातात असं उडवू शकता, किंवा असा असा उडवू शकता, झेलू शकता, किंवा मित्राकडे थ्रो करू शकता. कागद कसा वापरला आहे त्याप्रमाणे याची ड्युरेबिलिटी अवलंबून असेल. तर साधा कागद वापरलात तर हा लवकर खराब होईल. जर जाडा कागद वापरला तर करायला त्रास होईल. हा वन सायडेड पेपर वापरलेला आहे, आणि अर्थातच वन सायडेड म्हणजेच बरेच वेळेला ओरेगामीसाठी वापरतात तो, एका बाजूनी पांढरा आणि दुसऱ्या बाजूनी रंग असलेला तो वापरलेला आहे. आणि अर्थातच याच्यामध्ये हवा आत फुंकणं हे गरजेचं आहे, म्हणजे मग तो हवेने फुंकतो. यालाच वॉटर बॉम्ब असं सुद्धा म्हणतात, कारण याची जर तुम्ही नीट बघितलं तर एक बाजू क्लोज आहे, ही बाजू क्लोज आहे, आणि ही बाजू मात्र ओपन आहे. या ओपन बाजूतून तुम्ही जर पाणी भरलं पटकन वेगाने आणि हा वरून टाकलात तर बॉम्ब फुटल्यासारखा आवाज येतो, पाणी सगळीकडे पसरतं, आणि म्हणून याला वॉटर बॉम्बसुद्धा म्हणतात. आपण करून बघूया. आणि दुसरं जे खेळणं आहे ते अर्थातच आहे ते म्हणजे यू पिन ग्लॅडर असं ह्याला म्हणतात. अर्थात ते मी मागावून सांगते ह्याच्याबद्दल, पण त्याला जसा 15x15 तसं त्याला तर अगदी छोट्याशा कागदातून होतं, आणि असं वरून जोरात गरगर खालती येतं. आधी आपण तो बॉल कसा बघायचा करायचा ते बघूया. 2 रंग आहे, तुम्हाला कोणता रंग हवा आहे त्या रंगाप्रमाणे तुम्ही घडी घालायचे. मला आत्ता केशरी रंग हवा असेल तर मी केशरी रंग वर असलेली अशी घडी घातली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे जे कोन आहेत ते एकत्र आणले, ओपन केली. अशी घाई घालून असं करायची नाही, ओपन केली आणि मग अशी घडी घातली. म्हणजे तुम्हाला ह्या माउंटन फोल्ड आणि व्हॅली फोल्ड हे शब्द आता माहीत झालेले आहेत. हे माउंटन फोल्ड तयार झाले, बरोबर आहे. आता मात्र आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये व्हॅली फोल्ड हवेत, आणि म्हणून इथे पांढरा भाग वर येईल अशा ह्या टोकाला टोकं जुळवली. आणि ह्या ज्या सगळ्या घड्या आहेत या अगदी घट्ट घालायच्या आहेत, हलक्या हाताने घालायच्या नाहीत, नाही तर बॉल आपला उडवता उडवता असं तुटून जाईल. आणि या बाजूनी पण घातली. आता हा असा शंकूसारखा आकार तयार झाला. हा जो शंकूसारखा आकार आहे याला आपल्याला हे जे 2 भाग आहेत हे 2 भाग हे असे दाबले तिथे की ह्या मधल्या फोल्डमुळे हा आकार असा एकमेकावर चढेल आणि असा हा त्रिकोण तयार होईल. हा अतिशय बेसिक अशा प्रकारचा हा फोल्ड आहे. मला वाटते फिश बनवताना किंवा इतर काही खेळणी बनवताना हा ओरेगामीमध्ये परत परत घातला जातो. बघा, इकडे त्रिकोण आहे, इकडे त्रिकोण आहे, हाही त्रिकोण आहे. आपण काय केलं आहे परत एकदा दाखवते तुम्हाला. हे जे कर्ण आहे त्या कर्णावरच्या घड्या आपल्याला वर हवे आहेत, आणि इथे आणि इथे हा व्हॅली फोल्ड आहे तो आपण आत ढकलला, आत आणला, आणि मग आपल्याला हा असा तयार झाला. आता आपल्याला ह्याच्यापासून चौकोन असा त्रिकोण केला. आता ह्या त्रिकोणाचा चौकोन पण पतंगासारखा करायचा आहे. म्हणजेच हे जे टोक आहे हे इथे आणून जोडलं, हे इथे आणून जोडलं, परत घट्ट करून घेतले अतिशय फोल्ड, मग मागच्या बाजूला सेम सिमिलर केलं, इथे आणलं आणि इथे आणलं. कळलं? परत 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 लक्षात घ्या, घड्या घट्ट करायचे आहेत. आता तुम्हाला निम्म्या आकाराचा तसाच आकार दिसेल. आता हे जे टोक आहे हे मध्यापर्यंत आणायचं आणि परत घट्ट दाबायचं. हेही टोक मध्यापर्यंत आणायचं आणि घट्ट दाबायचं. आता
ह्याच्या मागच्या बाजूला सेम कृती रिपीट करायची. केली? आता तुम्ही हवं असेल तर एखादी पेन्सिल किंवा असं काहीतरी जवळ घेऊन ठेवा, कारण आता पुढची जी फोल्ड आहे ती जरा थोडी ट्रिकी आहे. आता आपण काय केलं आहे बघा, खालच्या बाजूनी जर नीट बघितलं तर हा बंदिस्त भाग आहे, बंदिस्त भाग आहे. आणि वरच्या बाजूनी आपल्याला हा इथे गॅप दिसते, फोल्ड दिसतोय, आकार दिसतो आहे की ह्या आकारामध्ये म्हणजे वर घातल्यामुळे हा बघा हा असा पोकळ आकार दिसतो आहे. ह्याच्यामध्ये हे वरचं टोक घुसवायचं आहे. त्यामुळे पेन्सिलने किंवा पट्टीने तुम्ही थोडंसं फाकवून घेतलं तरी चालेल. असंच्या असं घातलं तर जाणार नाही, कारण हा असा बाहेर येतो. आणि म्हणून अशी पहिल्यांदा घडी घालून घेतली, त्रिकोणी घडी घालून घेतली आणि मग ह्या पॉकेटमध्ये हे आत घुसवलं, चांगलं घुसवलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या भागात हे घुसवून घेतल्यानंतर मग तुमचा हा जो बॉल तयार झाला आहे, या बॉलला पहिल्यांदा तुम्हाला या भोक आहे त्या भोकातून फुकायचं आहे. आणि मग हा तुमचा हा बॉल तयार झाला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तयार झाल्यानंतर इथे फेविकॉलचा एक एक थेंब टाकला तरी चालेल, ते सुटणार नाही. आणि मग तुम्ही आपापसात खेळू शकता, स्वतःचं स्वतः पण मन रमवू शकता, असा असा झेलू शकता. एका हातात डाव्या हातातून टाकला, उजव्या हातात पकडला वगैरे वगैरे. आणि तुमच्या मित्रांना तुम्ही स्वतः बनवलेलं खेळणं बर्थडे प्रेझेंट म्हणून पण देऊ शकता. कोणाला लहान घरात जायचं आहे किंवा एखाद्या घरात गेला आहे आणि ते बाळ फुगा फुगा म्हणून रडत आहे, तर त्याला तुम्ही हे असं इन्स्टंट खेळणं बनवून देऊ शकता. अतिशय सोपं, पटकन होणारं. आता आपल्याला पुढचं जे खेळणं, आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, हवा आत भरली होती, त्याच्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या भागालाही व्यायाम होतो, लंग्सना व्यायाम होतो आणि हे खेळणं तुमचं तयार होतं. दुसरं जे खेळणं आहे, आत्ता मी म्हटलं तसं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विमानाची पाती तिरकी झुकलेली असतात, पंख्याची पाती तीही तिरकी असतात आणि त्यामुळे हवा गोल गोल फिरते, त्याला अटकते. तसंच आपण हे जे खेळणं बनवलं आहे, इथून जर समजा हवा आली तर सरळ नाही आहे ना, हा भाग तिरका आहे, त्यामुळे ती याला लोटेल आणि अशी जाईल. इकडे आल्याबरोबर परत हा जो भाग तिरका आहे त्याला लोटेल आणि पुढे जाईल, याला लोटेल आणि पुढे जाईल. थोडक्यात हे गोल 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 असं फिरता 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 खालती येईल. आपण जेव्हा खालून वर टाकतो तेव्हा मस्क्युलर म्हणजे स्नायूचं बळ वापरतो. वरून जेव्हा ते खालती येतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तो फोर्स तुम्हाला माहीत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मोठी मोठी सुद्धा, समजा असं गृहीत धरून चाला की एखादं मोठं विमान आहे, ते पण अपघातात खालती वेगाने कोसळतं. उल्का, मोठ्याच्या मोठ्या उल्का खालती येतात, इतका त्यांचा वेग असतो की त्या उल्का जळतात आणि खालती येईपर्यंत त्याची राख येते. तेव्हा प्रचंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. तुम्ही जेव्हा असं वर फेकाल तेव्हा तुमचा फोर्स कमी आहे, खालती येताना मात्र जोरात वेगात वेगात असं फिरत येईल. जर तुम्हाला फेकता आलं तर ठीकच आहे, नाहीतर तुम्ही वर पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जा आणि वरून खालती सोडा. काही वेळेला तर हे खालती सरळच्या सरळ न येता हवा जर वाहत असेल तर असं गोल 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 फिरत फिरत दुसरीकडे लांबसुद्धा जातं. खूप मजा येते. ह्याला म्हणतात यू पिन ग्लायडर. याला आपल्याला कात्री सगळ्यांना लागणार आहे, न विसरता कात्री घेऊन या. कात्री नसेल तर एका तासात खेळणं पूर्ण होणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला साधा 15x3चा कागद वापरायचा आहे, फार पातळ कागद वापरायचा नाही. आणि जाड चालू शकेल एक वेळ, पण पातळ आपण हा नेहमीचा जो नॉर्मल तुम्हाला बॉन्ड पेपर मिळतो तोच वापरलेला आहे. 15 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. आता ह्याचे 3 भाग, 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर आणि इथून 1.5 सेंटीमीटर असं आखून घ्यायचं आहे. आखून एवढ्यासाठीच घ्यायचं की आपल्याला ॲक्युरसी लागते. हे सायंटिफिक खेळणं आहे, त्याचं कमी जास्ती नाही. तर असे मी 3 भाग, 2 रेषा आखून घेतल्या 1-1 सेंटीमीटरवर, 3 भाग झाले, 1 2 आणि 3. आता डाव्या आणि उजव्या हाताने 1.5 सेंटीमीटरवर मी रेषा आखून घेतल्या. कापताना काय केलं नीट बघा, इथून सुरुवात केली आणि 1.5 सेंटीमीटरची जी रेष आखली आहे ना, इथे येऊन मी थांबले. एकदा डाव्या बाजूने सुरुवात केली, उजव्या बाजूला येऊन थांबले. दुसऱ्या वेळेला उजव्या बाजूने सुरुवात केली, डाव्या बाजूला येऊन थांबले. म्हणजे हा असा आकार एन सारखा तयार झाला, दिसतोय तुम्हाला, किंवा झेड सारखा तयार झाला. असा पकडला तर एन, असा पकडला तर झेड सारखा आकार झाला. आता बाकी काहीच करायचं नाही आहे. तर हे टोक आणि हे टोक, हे दोन्ही टोकं एकत्र आणायचे आहेत.
म्हणजे हा असा आकार तयार झाला. आता हवं असेल तर किंचित इथे फेविकोल किंवा ग्ल्यू काहीतरी लावून घ्या. 1 सेंटीमीटर असं वर दुडा आणि मग त्याला ही युपिन जी आहे ती ही अशी त्रिकोणी युपिन मी वापरलेली आहे, नीट बघा. आणि मग ही युपिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता कशी वापरायची ते. हा छोटा जो भाग आहे हा बुटका आहे, तिथे अंतर आहे, ते वर सोडलं आणि वर ढकललं आणि हे असं जेव्हा आपण वर उडवू तेव्हा ते वर जातं आणि वेगाने मगाशी सांगितल्याप्रमाणे गोल 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 फिरत खाली येतं. तेव्हा हवेचा हा वर फेकतो. मसल स्नायू वापरले, मस्क्युलर फोर्स तो कमी असतो. जितक्या वेगाने तुम्ही वर टाकाल तितक्या वेगाने ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खालती येईल. दोन्ही खेळणी तुम्हाला नक्की आवडतील. 3री, 4थी आणि 5वी पुन्हा रिपीट करते. 3री, 4थी आणि 5वी सगळ्यांसाठीही हे आहेत. याच्यातून आपण हवेचा दाब हे जे तत्त्व आहे ते शिकलो आणि तिरकं असल्यामुळे कसा हवा परिणाम करते तेही शिकलो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामधून तुम्हाला क्रिएशन, स्वयंनिर्मितीचा आनंद मिळाला. आणि हे पण खेळणं बॉलसारखं तुम्ही इतरांना भेट देऊ शकता. जर वेगवेगळ्या रंगाची अशी केली, गुलाबी, लाल, पिवळी, हिरवी, आणि वरून जर टाकलीत तर आकाशातून अनेक पक्षी जणू काही उडत येतात. गोल 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 भोऱ्याचा आकार कसा असतो ना तसा वरून हा बघा. वरसुद्धा हा सरळ नाही आहे भाग, तर वरसुद्धा हा असा भाग आहे ना, त्याचा दिसतोय तुम्हाला, असा भाग आहे. त्यामुळे भोरा कसा फिरतो ना, भोरा तयार होतो ना, तशा भोऱ्याप्रमाणे हे दिसेल. अप्रतिम दृश्य दिसतं. तुम्ही करून बघा वेगळ्या रंगाचं. मी दिलेले कागद वर्गात आहेतच आहेत. युपीनही मी देणार आहे. तुम्ही येताना कात्री, पट्टी आणि पेन्सिल ह्या गोष्टी मात्र न विसरता आणायचे आहेत. फेविकोल आणलं तरी चालेल, मी देणार नाही आहे, पण घरी गेल्यावर जरी तुम्ही चिकटवलं तरीसुद्धा चालू शकेल. मला नक्की खात्री आहे की ही दोन्ही खेळणी तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि मस्त मजा कराल. परत एकदा बघा आपण काय 2 खेळणी शिकलो. एक पेपर बलून, दुसरं आपण शिकलो युपिन ग्लायडर. दोन्ही खेळणी हवेच्या दाबावर अवलंबून आहेत. नमस्कार, भेटू या वर्गात परत. चला, नमस्कार.